अरे देवा हेच माझं सांगण रे, गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे. हॅलो फ्रेंड्स, मी तेजिल अँड वेलकम टू युवांजल वर्ल्ड. आता छान इव्हनिंग झाली आहे. माझ्या डोक्यात ही कल्पना 2-3 दिवसाआधी होती की ही व्हिडिओ हा व्लॉग नक्की बनवायचा म्हणजे बनवणार होते मी, पण 1-2 असे इव्हेंट येणार होते. सो मी तो प्लॅन म्हणजे म्हटलं चल नंतर कधीतरी करूया. तर मी हा माझा, जसं तुम्हाला कळालं असेल, हा माझा सिंगिंग व्लॉग आहे. पण सगळ्यांचं फेवरेट, सगळ्यांचा जो फेवरेट आहे देव, ज्याच्या वाचून कोणाचं पान हलत नाही, ज्याला लहान म्हणजे छोट्या मुलांपासून ते ओल्ड एजपर्यंत ह्याला खूप मानतात, त्याला हक्काने हाक मारतात, तो म्हणजे आपला लाडका बाप्पा. तर त्याची काही गाणी मी बोलणार आहे. जसं आपण ऐकतो आपल्या गणेशोत्सवामध्ये, तर अशी म्हणजे एकदम म्हणजे ताशा वाजवत अशी गाणी नाही, सॉफ्ट मंगेशकरांची छोटी छोटी अशी सॉफ्ट सॉंग्स मी एक एक कडवं त्याचं बोलणार आहे. म्हणजे हे करण्याचं तात्पर्य की मी त्याला खूप मानते. तर मला असं, आणि त्याची गाणी म्हणजे वाजली की असं मन भरून येतं ना. आणि ही जी गाणी मी गाणार आहे ती सगळी माझी फेवरेट आहे. ॲक्च्युली सगळेच त्याची गाणी चांगली चांगली आहेत, पण जे ओल्ड सॉंग्स आहेत ना ते त्याला म्हणजे ते खूपच छान आहेत. म्हणजे असं अंगात असं भिनतं, संचारतं. तर आणि जसं की मी राहणारी, माझं माहेर दादरचं, सॉरी लालबाग परळचं, मी प्रॉपर परळमध्ये राहणारी. तर तिथे माहिती आहे गणेशोत्सव म्हणजे काय असतं. तर म्हणजे त्या हेतूला धरून मी म्हटलं हा पण एक ब्लॉग होऊ शकतो, हे पण गाणी मी बोलू शकते, जे माझ्या तोंडात बसलेलीच आहे. तर मी म्हटलं ही तुमच्याशी शेअर करावी. तर आपण हे गाणं आहे एक म्हणजे लहान मुलांचं हे गाणं आहे. म्हणजे तो आपल्या बाप्पाशी बोलत असतो या गाण्यातून, असं ते गाणं लिहिलं आहे. तर मी ते मला खूप आवडतं. ॲक्च्युली आमच्या घरात जेव्हा मंगळवार असतो तेव्हा खूप छान उत्सव असतो, छोटासा छान. पप्पा रोज सकाळी जातात दादरला, फुलं आणतात, छान देवाला सजवतात. तर आमच्या घरात त्याला खूप मानतात. तर ही गाणी कंटिन्यू चालूच असतात दर मंगळवारी, किंवा मीही जरी माहेरी गेली ना तरी ही गाणी लावते. तर हे गाणं मे बी तुम्हाला माहिती असेल नसेल. बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा, बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा, दे मला सद्बुद्धी दे, माय पित्याची मनोकामना पूर्ण कराया शक्ती दे. बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. देवा माझी भोळी भक्ती चरणी तुझिया गणराया, चरणी तुझिया गणराया. माता पित्याची सेवा ही तर ईश्वर सेवा गणराया, ईश्वर सेवा गणराया. सत्य ही संतांची वाणी, सत्य ही संतांची वाणी, ऐसी इच्छा पूर्ती दे. बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा, बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा, दे मला सद्बुद्धी दे, माय पित्याची मनोकामना पूर्ण कराया शक्ती दे. बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. आहे नाही लहान मुलांचं गाणं. म्हणजे ॲक्च्युली आपण जसं हाक मारतो ना बाप्पा, तसं म्हणजे ते आपली हाक असते ही आपसूक, म्हणजे म्हणतात ना आतून आलेली हाक असते, त्याला आपण हक्काने हाक मारतो. अरे बाप्पा, ए बाप्पा असं बोलतो.
तर हे मी गाणं म्हणजे मला खूप आवडतं आणि जेव्हा आलेख जेव्हा त्याच्या गाडीमध्ये हे सॉन्ग लावतो ना, तेव्हा मम्मीला माझी आठवण नक्कीच येते, कारण तिला माहिती आहे मला हे गाणं खूप आवडतं. तर आता दुसरं गाणं हे आहे बल्लाळेश्वराचं, पालीच्या बल्लाळेश्वराचं. तर ते मी बोलते. बालभक्ता लागी तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. बालभक्ता लागे तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद, भाळी बालणवी पण सिंदूर बुंद, डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे, बसले सिंहासनी रूप साजिरे, भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा, हे राजेश्वरा, पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. बालभक्ता लागी तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. तर आता दुसरं गाणं मंगेशकरांचंच आहे. रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या रुचा अनंत, डंका विनायका रे, घडतो तुझा श्रीरंग. रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या रुचा अनंत, डंका विनायका रे, घडतो तुझा दिगंत. मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त, मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त, ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत. रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या रुचा अनंत, डंका विनायका रे, घडतो तुझा दिगंत. ॲक्च्युली मध्ये एक मेसेज आलेला, त्यामुळे माझा आवाज स्लो झाला. तर आता दुसरं गाणं झुळझुळवा आहे. हे आय थिंक उषा मंगेशकरांचं आहे. झुळझुळवा हे पुण्यजळाचा निर्झर हो, निर्झर हो, श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो. झुळझुळवा हे पुण्यजळाचा निर्झर हो, निर्झर हो, श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे, भक्तजनांना भय दाविल का मरण तिथे, मरण तिथे. भव्यजनांचे मंदिर हे चिर सुंदर हो, सुंदर हो, श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो,
ओझर हो, झुळझुळवा हे पुण्य जळाचा निर्झर हो, निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो. असं वाटतं मी त्या ह्याच्यात चालली आहे. आमचं ते गणपतीचे 5 दिवस. तो वास म्हणजे सांगूच शकत नाही. तो सुगंध एक नंबर. ते माहोलच वेगळा असतो. एक आमचा 150 स्क्वेअर फीटचा एरिया, त्याच्यामध्ये आमचा बाप्पा एकदम शानमध्ये बसलेला असतो. ते पाहूनच अक्षरशः मन भरून येतं. त्याची जेव्हा एंट्री होते, त्याचं जेव्हा पाऊल पडतं ना घरामध्ये, ते सांगूच शकत नाही. सगळ्यांची हीच भावना असेल जेव्हा तो येतो. 11 दिवस आपण त्याची सेवा करतो. एक लास्ट गाणं बोलते, ठीक आहे. गणपती राया पडते मी पाया, गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा, तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा आशीर्वाद लाभू दे रे. हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं सांगण रे. आता मागण मागू कशाला, माझा संसार सोन्याचा झाला. आता मागण मागू कशाला, माझा संसार सोन्याचा झाला. सुख लाभल माझ्या जीवाला, सुख लाभल माझ्या जीवाला. गुणी भक्तार माझी लेकर, गुणी भक्तार माझी लेकर, कर त्यांची राखण रे. हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं सांगण रे. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. माहीत नाही खूप म्हणजे हे गाणं कधी म्हणजे बोलता बोलता असं अचानक म्हणजे जेव्हा कर त्यांची राखण हे जेव्हा ते लिरिक्स आलं ना, आपोआपच डोळ्यात पाणी आलं. सांगू शकत नाही त्याच्यावरची आपली भक्ती. आपण वेडे असतो त्याचे. तर हा माझा एक प्रयत्न होता थोडं त्याच्याशी कनेक्ट व्हायचा आणि तुमच्याशी ही गाणी शेअर करायचं. तर माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. आणि आय होप ही गाणी आणि हे माझं सॉंग्सचं कलेक्शन तुम्हाला सिलेक्शन तुम्हाला आवडलं असेल. कारण बाकीची गाणी घ्यायला काही हरकत नाही आहे, पण अशी म्हणजे अशी बीट्स मला हा स्लो पाहिजे होता, जेणेकरून म्हणजे मला म्हणजे त्याचा फील, जी जुनी गाणी असतात ना जी स्लो आहेत त्याचा तो फील तुम्हाला द्यायचा होता, जी आपल्या हृदयाशी म्हणतात ना मस्त लगेच कनेक्ट होतात. तर ती गाणी मी तुमच्याशी शेअर केली काही मोजकीच. तर कशी वाटली माझा हा व्लॉग, माझा हा प्रयत्न छोटासा कसा वाटला मला नक्की सांगा. आणि अजूनही काही गाणी जर का तुम्हाला असं वाटतं की मी बोलावी, मी गावी, तर मला नक्की कमेंट करा. मी वाट बघेन तुमच्या कमेंट्सची. तर आणि नथिंग टू से, छान वाटलं ही गाणी तुमच्याशी शेअर करून. तर मी आता रजा घेते तुमची. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बोला गणपती बाप्पा मोरया. चला बाय बाय.